नमस्कार. मी सतीश पाटील, एज्युकेशनल काउन्सिलर. मित्रांनो, मी ज्यावेळेस पालकांशी बोलतो आणि त्यांना प्रश्न करतो की तुम्ही तुमच्या मुलाकडे ज्यावेळेस बघत असतात, त्याच्याशी बोलत असतात, त्यावेळेस असे कुठला एक गुण तुम्ही मला सांगू शकतात की हा गुण तुमच्या मुलाचा खूप बेस्ट आहे. थोडा वेळ ते शांत होतात आणि मग म्हणतात की तो आज्ञाधारक आहे, तो शांत आहे, तो प्रत्येक गोष्ट म्हणजे ऐकतो, मस्ती नाही करत जास्त, कोणाशी जास्त बोलणार नाही. अशा काही गोष्टी ज्या ते सांगतात, या गोष्टी वाईट नाहीत, चांगल्या गोष्टी आहेत. पण जवळपास 90% पालकांकडून मला पालक मुलाकडे ज्यावेळेस बघतात त्यावेळेस त्याच्या स्किलवर, म्हणजे तो खूप छान बोलतो, त्याने आत्तापर्यंत अशा अशा पद्धतीने म्हणजे शाळेमध्ये भाग घेऊन किंवा कुठे त्याने बोलण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचा एक स्वतःचा ठसा उमटवला की त्याला ते आवडतं. नवीन लोक आले त्यांच्याशी त्याला बोलायला आवडतं. वेगळ्या विषयावर जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याला बोलायला आवडतं. वेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचायला आवडतात. ह्या गोष्टी कोणी सांगत नाहीत, बोलत नाहीत. म्हणजे काय तर कम्युनिकेशन स्किल हा जो महत्त्वाचा पार्ट असतो तो बऱ्याच मुलांकडे नाही आहे. किंवा काही वेळा काही मुलं जी असतात ती खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करणारी मुलं असतात. एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने ते समजून घेतात. वेगळ्या अँगलने त्या कशा पद्धतीने ती मला वापरता येईल, ती गोष्ट मला कशी करता येईल, तर तो त्याच्या पद्धतीने कल्पना करण्याचा प्रयत्न करतो. त्याने ते केलं आहे, इतरांपेक्षा वेगळं करण्याचा काहीतरी तो प्रयत्न करत असतो. तो पुढचं त्याचं विजनसुद्धा तयार असतं की मला यानंतर हे करायचं, त्यानंतर ते करायचं, आणि तो करतोसुद्धा. कधी कधी वेगवेगळे प्रश्नसुद्धा तो विचारत असतो. तर अशा वेळेस हा जो गुण आहे आपला, कल्पना करणं, कारण कल्पना करणं ही छोटीशी गोष्ट जरी वाटत असली तरी खूप मोठं काम करत आहे. आणि म्हणूनच मुलांनी कल्पना करणं, त्यासाठी काय काय आपल्याला पालक म्हणून त्याला देता येईल त्या दृष्टिकोनातसुद्धा पालकांनी त्या गोष्टी त्याला देऊ केल्या पाहिजेत. आणि तशा पद्धतीने तो काही करत असेल तर त्याकडे तुमचं पालक म्हणून लक्ष असणं गरजेचं आहे. नंतर सेल्फ कॉन्फिडन्स हा जो एक पार्ट येतो, हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. बरेचशी मुलं ज्यावेळेस आपल्याशी बोलतात त्यावेळेस असं लक्षात येतं की या मुलाकडे चांगला सेल्फ कॉन्फिडन्स आहे असं लक्षात येऊन जातं. त्याच्या बोलण्यामध्ये खूप छान शब्द टाकताना, बोलताना खूप विश्वासाने तो बोलतो. त्यावेळेस त्याची बॉडी लँग्वेज, टोनिंग, एक्सप्रेशन्स खूप छान असतात. त्याचा तो विश्वास, त्याचा आत्मविश्वास समोर दिसतो. आणि मग अशी मुलं ज्या ज्या गोष्टी उद्या करायला निघतील ते छानपैकी करू शकतात. अशा मुलांना उलट अधिक जबाबदारी दिल्या पाहिजेत, अधिक गोष्टी त्याला त्याच्या पद्धतीने करून दिल्या पाहिजेत, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास अजून वाढेल. आणि हा आत्मविश्वास खूप मोठं काम करतो. अशक्यकडून शक्यकडे घेऊन जाणं म्हणजेच कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. ज्या मुलांकडे तो नाही आहे, मग ते प्रत्येकदा इन्स्ट्रक्शनची गरज असते. कॉन्फिडन्स ज्या मुलांचा चांगला असतो ते इंडिपेंडंट असतात, आणि ज्याचा कॉन्फिडन्स लो असतो ते डिपेंडंट असतात. काही करायचं असलं का ते इतरांचे सल्ला घेतात, इतरांची मतं घेतात. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तर ते विचारतात. त्याला वाटतं माझं चुकणार तर नाही ना, मी जे बोलतो ते बरोबर आहे की नाही. आणि म्हणूनच
समोरच्या व्यक्तीनं जर माहीत नसेल तर त्यालाही ते परत परत तेच म्हणतात, नाही तसं नाही, असं नाही करायचं असतं. आणि मग त्याचा अजून सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो त्याचा आत्मविश्वास वाढण्यापेक्षा कमी होत जातो आणि त्याला वाटतं मला जमत नाही, माझे विचार बरोबर नाहीत, मी केलं तर चूक झाली तर परत मला ओरडतील. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स आजच्या डेटला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो एक खूप चांगला स्किल आहे. तिकडे पण पालकांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि जिथं कमी त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणं हे पालकांपासून सुरुवात होईल. छोट्या छोट्या गोष्टीतून त्याला विश्वास वाढवता कसा येईल आणि तो प्रोत्साहनाने वाढवता येतो, जबाबदारी दिल्याने वाढवतो. चुकलं तरी ॲक्सेप्ट करून ती पुढच्या वेळेस होणार नाही यासाठी काय करता येईल आणि प्रोत्साहन देऊन परत अजून दुसरी जबाबदारी कशी घेता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल. नंतर एक जो लोकांबरोबर मिसळणं, लोकांबरोबर बोलणं, त्याला पीपल स्मार्ट आपण म्हणतो. आता जी लोकांबरोबर राहतात, बोलतात, वागतात, त्यांच्याबरोबर काम करतात, त्यांच्याकडनं काम करून घेतात, ही लोक उद्या जाऊन मॅनेजमेंटमध्ये कुठे गेलीत किंवा कुठेतरी लोकांचा सहभाग ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी त्याचं काम, नोकरी किंवा बिझनेस असेल तर हा गुण खूप महत्त्वाचा असतो. परंतु त्यासाठी जी लोकं समोर येतील त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना समजावं लागेल, त्यांच्याबरोबर काम करताना ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. आणि हा बऱ्याच ठिकाणी होऊ दिला जात नाही. होऊ दिला जात नाही म्हणण्यापेक्षा नवीन माणसांशी बोलायचं नाही, कोणी बोललं तरी त्याला प्रतिसाद द्यायचा नाही. नवीन माणसांबरोबर कॉन्टॅक्ट करताना बरीच मुलं घाबरतात, अबोल होऊन जातात, हवी तशी उत्तरं देत नाहीत. परंतु आपल्याला हा गुण वाढवायचा असेल तर जी कोणी व्यक्ती असतील अनोळखी ओळखी त्या लोकांबरोबर मला मैत्री करता आली पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, मला त्यांच्याबरोबर संवाद साधता आला पाहिजे, मला लोक ओळखता आली पाहिजेत, त्यांच्याबरोबर काम करता आलं पाहिजे, त्यांच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे. अशा विविध गोष्टी ह्या स्किल्समध्ये खूप गरजेच्या असतात. आणि म्हणून हा गुण ज्या मुलांकडे ती कधीच एकटे नसतात आणि ज्या मुलांकडे तो नाही आहे ती एकटी असतात. कारण की माणूस हा जेव्हा बोलत असतो तेव्हा मोकळा असतो. तो घरात असेल, बाहेर असेल, बोलत राहिलं पाहिजे, लोकांबरोबर राहिलं पाहिजे. पण त्याला लिमिट असते, त्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. वाहवत न जाता आपल्याला लोकांबरोबर राहायचं आहे, बोलायचं आहे, काम करायचं आहे. हा पार्ट आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, मग तो कुटुंबात असो वा बाहेर असो. यासाठी पालकांनी पण तसं प्रोत्साहन देता आलं पाहिजे, तशी संधी देता आली पाहिजे. आणि मग मुलांनाही तशी संधी मिळाली तर नक्कीच मुलंसुद्धा त्या गोष्टीसाठी तयार होऊ शकतात. त्यानंतर अजून एक गोष्ट आपण जर बघितली तर बॉडी स्मार्ट हा एक पार्ट खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये फाईन मोटर स्किल्स आणि दुसरा असतो ग्रॉस मोटर स्किल्स. फाईनमध्ये स्मॉल मसल्स येतात, म्हणजे मी जरी आता बसून मी माझं काम करतो आहे, मग माझे स्मॉल मसल्स यूज करतो आहे. असे कितीतरी करिअर आणि नोकरीज आहेत की ते एका जागी बसून ते काम करता येतं. आणि असे कितीतरी करिअर आणि बिझनेस आहेत तिथं होल बॉडी यूज करावी लागते. मग बॉडी स्मार्ट जिथे ती गोष्ट येते तिथं तो तुमचा मुलगा आजचं काम उद्यावर ढकलत असेल, कामाचा कंटाळा येत असेल, मी नंतर करेल, मला जमत नाही, मला शक्य नाही, किंवा इतरही त्याला प्रत्येक वेळा आई किंवा बाबा बसल्या जागीच त्याला जर इतर गोष्टी पुरत असेल, त्याला करू देत नसतील तर बॉडी स्मार्ट वाढणार नाही. म्हणून आत्तापासूनच मुलांना त्यांची तरी कामं त्यांनी स्वतःच केली पाहिजेत यावर पालकांनी कटाक्ष बाळगला पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडनं कशी करून घेता येईल त्याचं काम. आणि नंतर जर अजून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला, गोड बोलून आपणही आपलीही कामं त्याच्याकडनं कशी करून घेता येतील जेणेकरून तो काम करताना त्याला सवय होईल, सहज ते काम तो करू शकतो न कुरकुर करता. आणि ही जेव्हा सवय लागते स्वतःचं काम स्वतः करण्याची, तेव्हाचं काम तेव्हाच करण्याची,
याच्यातून खूप चांगल्या गोष्टी घडतात. काही एक्झरसाईज असतील, काही ॲक्टिव्हिटी असतील, पालकांनी पुढाकार घेऊन त्याच्याबरोबर त्या केल्या पाहिजेत, करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून मुलांना ती सवय लागेल आणि हेल्थ इज वेल्थ याकडे मुलाला त्याचं महत्त्व पटवून कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न जर केला तर भविष्यामध्ये मुलं ॲक्टिव्ह असतात आणि ॲक्टिव्ह ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आत्ता. मग अभ्यास असला तर मुलगा 1.5-2 तास एका जागी शांत बसून अभ्यास केला पाहिजे. त्याचं महत्त्व त्याला पटवून द्यावं लागेल. रायटिंग करताना हे स्मॉल्स मसल्स यूज करायचे असतात. मुलाला कंटाळा आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तासापर्यंत मुलगा नॉनस्टॉप लिहू शकतो. यासाठी प्रॅक्टिस काय काय करता येईल आणि मुलाला ती प्रॅक्टिस खूप गरजेची गोष्ट असते. मग याचे महत्त्व जे आहेत ना, ते महत्त्व आत्ता पटवून द्यायचे की तुला आत्ता का करायचं आहे. ही आत्ता सवय जर लागली तर उद्या जाऊन तुला ती गोष्ट कठीण वाटणार नाही. यासाठी तुला ह्या गोष्टी करायच्या आहेत. नंतर येतो एक पार्ट म्युझिक, म्हणजेच इमोशनचा पार्ट येतो. प्रत्येक व्यक्ती इमोशन्स प्रत्येक व्यक्तीत असतात. काही लोक जास्त इमोशन्स असतात, काही लोक कमी. हा बॅलन्स असावा लागतो. जास्त संवेदनशील असणंही चांगलं नाही आहे आणि खूप कमी संवेदनशील असणंही बरोबर नाही आहे. आपण माणूस आहोत. आपल्याबरोबर आपली लोकं आणि आपल्या समाजात काही लोक आपल्यावर काम करतात. त्यांच्याबरोबर आपण काम करतो. त्यांच्याबरोबर राहायचं आहे आपल्याला आणि मग त्यांच्या पण भावना आपल्याला कळल्या पाहिजेत. जेणेकरून आईवडील माझ्यासाठी काय करत आहेत, मग जे करत आहेत त्यांच्या काही अपेक्षा असतील, मग ते बोलतात त्यावेळेस ज्यावेळेस ते काही बोलत असेल त्यावेळेस मी त्यांचं समजून घेतलं पाहिजे की का बोलतात, का ओरडतात, चिडतात, रागावतात, मारतात, का करतात. असं काहीतरी त्याचं कारण असतं. माझं भलं त्यामध्ये असेल, माझ्या भल्यासाठी ते रागवत आहेत. त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना जर समजून घेतल्या तर तुम्हाला चांगला बॅलन्स साधता येतो. जेणेकरून प्रत्युत्तर नाही देणं, रागवणं, चिडणं आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर ऑब्झर्वेशन हा पण एक मोठा पार्ट येतो. आज याची खूप गरज असते. या सर्वच गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, फक्त कमी जास्त प्रमाणात त्या असतात. त्याचा बॅलन्स करून पुढे जायचं असतं. मग एक ऑब्झर्वेशन जे स्किल आहे ते असं आहे की कुठली गोष्ट बघताना, समजताना ती व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे. कारण की ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तेवढ्यापुरता आपण विचार करतो. कोणीतरी काहीतरी मला सांगतं आहे, का सांगता येत आहे, माझा वेगळा अँगल येऊ नये. जे गैरसमज आज आपण बघतो समाजामध्ये, घरामध्ये, आपल्या माणसांमध्ये, हे ऑब्झर्वेशनमुळे येतात. एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने मला माझ्यासाठी चांगली सांगायची असेल पण मी वेगळ्या अँगलने घेतो आणि मग तू मैमाय होऊन जातात. तर म्हणून ते समजलं नाही ते विचारून घ्या, समजून घ्या की तुम्हाला असं का म्हणायचं आहे, तुम्ही असं का करता. बऱ्याच वेळा असंही घडेल की विचारल्यानंतर तुमचं लक्षात येईल, अच्छा मी चुकीच्या पद्धतीने समजून घेत होतो, बरं झालं मी त्यांना विचारलं, समजून घेतलं. तुमची गैरसमज कमी व्हायला मदत होईल आणि ती गोष्ट जेव्हा व्यवस्थित आपण समजतो त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. अभ्यास असो, कुठलंही काम असो, सोपं करायचं असेल आपल्याला तर ऑब्झर्वेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. समजणं किंवा कुठले निर्णय घ्यायचे असतील तर फक्त आपण अंदाज करून काही वेळा बोलतो, पण व्यवस्थित बघून समजून घेतल्यानंतर निर्णय खूप चांगला घेता येतो. म्हणून कुठलाही निर्णय अगदीच लवकर न घेता थोडं थांबायचं, त्यावर विचार करायचा, काही गोष्टी लक्षात आल्याने त्या समजून घ्यायच्यात आणि मग सर्वतोपरी विचार करून आपल्याला कसा निर्णय घेता येईल त्या दृष्टिकोन जर तुम्ही प्रयत्न केला तर मला वाटतं तुम्हाला निर्णय घेण्याची सुद्धा एक चांगली सवय लागेल. आणि अशा पद्धतीने हे स्किल्स प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेले आहेत. ते शोधून मग त्यावर काम करणं म्हणजेच पुढचं काम सोपं करत जाणं असतं. म्हणून पालकांना मी विनंती करतो की तुम्ही फक्त तो आज्ञाधारक आहे, तो बोलत नाही, मी सांगतो ते ऐकतो, ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत.
परंतु त्याबरोबर हे स्किल्स एवढे महत्त्वाचे आहेत की आज तो घरातून जेव्हा बाहेर जाईल किंवा कुठेतरी जो मोठं काम करायला निघेल त्यावेळेस ही प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते आणि यावर त्याने त्याच्यासाठी काम करावं. परंतु ते काम करण्यासाठी त्याला संधी देणं, वातावरण तयार करून देणं, त्याचं महत्त्व पटवून देणं हे मात्र पालकांचं काम आहे बरं का. आणि म्हणून पालकांनी आवर्जून या गोष्टींवर काम केलं पाहिजे. मुलं घडवणं हे आपलं काम आहे. तुम्हाला जसा तुमचा मुलगा हवा असेल त्या पद्धतीने तो घडवू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला माहीत हवं की त्याला कुठे काम करायचं आहे, कशा पद्धतीने काम केलं तर तो अजून चांगल्या पद्धतीने चांगला माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येईल आणि तो घडेल. यासाठी मात्र आपल्याला बारकाईने मुलांकडे लक्ष देऊन समजून घेऊन त्यांना समजून सांगायचं आहे, त्या गोष्टी पुरवायच्या आहेत, काही गोष्टी त्यांच्याबरोबर करायच्या आहेत, करून दाखवायच्या आहेत, जेणेकरून सोपं जाईल. आणि ज्या ठिकाणी चांगलं दिसेल ना त्या ठिकाणी नक्कीच शाबासकी द्या, त्याला प्रोत्साहन द्या. ती गोष्ट करण्यासाठी त्याला ज्यावेळेस पुढाकार घ्यायला लावाल, शाबासकी द्याल, छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगाल, चुकले तरी ती बरोबर करण्याकडे तुमचा जर प्रयत्न असेल तर तुमची मुलं लवकरात लवकर खूप चांगले स्किल गेन करतील. यात कुठल्याच गोष्टीची शंका नाही. आणि म्हणून मला असं वाटतं ते प्रत्येक पालकाचं काम आहे आणि ते तुम्ही कराल अशी आशा करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.